तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला फोर व्हीलर घेऊन येत असाल तर 50 रुपये पार्किंगचे आहेत. किल्ल्यामध्ये आत प्रवेश करताना आपल्याला इकडे हनुमंताचं मंदिर बघायला मिळते. इथून आपल्याला आत जायचं आहे, पण आत जाताना प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. तर इथेही आपल्याला एक शिवपिंड बघायला मिळते आणि तसंच तुम्ही इथे बघाल तर गोमुखातून अजूनही पाणी येत आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. कोकणाच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे. आज मी आलो आहे देवगड येथे देवगड किल्ल्याजवळ भेट देण्यासाठी. समोरच तुम्ही बघू शकतात हा आपल्याला देवगड किल्ला बघायला मिळतो आहे. तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि इकडे पार्किंग वगैरे तुम्ही इथे करू शकता या साईडला. तर इथून किल्ल्याचा हा दरवाजा आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया आपल्याला कशा प्रकारे हा किल्ला बघायला मिळतो. किल्ल्यामध्ये आत प्रवेश करताना आपल्याला इकडे हनुमंताचं मंदिर बघायला मिळते. खूप सुंदर असं किल्ल्यावर. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया. तेही खूप सुंदर असं मंदिर आहे किल्ल्यावरच. पाण्याची टाकी वगैरे आहे. तर आता मित्रांनो, आता आपण तटबंदीवरती आलेलो आहे देवगड किल्ल्याच्या. तुम्ही ते बघू शकतात. इथून आपल्याला समोरच पवनचक्की वगैरे बघायला मिळते आहे आणि असा काही आजूबाजूचा हा परिसर आहे. तर इथून आता आपण सरळ चालत जाऊया. खूप छोटा आहे हा देवगड किल्ला, तुम्ही बघू शकतात. देवगड किल्ल्यावरनं समोरच आपल्याला ना लाईट हाऊस बघायला मिळतं. तुम्ही बघू शकता, तो बघा लाईट हाऊस आहे तिथे. इथून आता आपण समोर खूप सुंदर असा समुद्रही बघू शकतो आणि तुम्ही इकडनं बघू शकता की खूप सुंदर असा देवगड बीच आपल्याला बघायला मिळतो आहे देवगड किल्ल्यावरनं. आता आपण आलेलो आहे गणपती मंदिर देवगड किल्ला. चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपती बाप्पाचं दर्शन करूया. आपण आतमध्ये आलेलो आहे आणि समोरच आपल्याला खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती बघायला मिळते. इकडे बघू शकतात गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी आपल्याला शेंदुरामध्ये मूर्ती बघायला मिळते. बाजूला महागणपती रांजणगाव आपल्याला इथे प्रतिकृती बघायला मिळते गणपती बाप्पाची. तसंच मोरेगावचा मयुरेश्वर जी प्रतिकृती आपल्याला इथे बघायला मिळते गणपतीची खूप सुंदर अशी. आणि तुम्ही मंदिराची खूप सुंदर अशी सजावट बघू शकतात केलेली. तसंच इकडे आपल्याला उंदीर मामा बघायला मिळतो आहे. ही समोरच आपण गणपती बाप्पाचं सुरेख असं मंदिर बघतोय. तर तुम्ही ते बघू शकतात गणपती मंदिर देवगड किल्ला पुरातन, नंतर जीर्णोद्धार 1992चं आणि त्याच्यानंतर 2020चं असे 3 आपल्याला इथे बघायला मिळतात आहे. जुनं बघू शकतात, जीर्णोद्धाराचं बघू शकतात 1992चं आणि 2020चं केलेलं, असे आपल्याला 3 मंदिराचे फोटो इथे बघायला मिळतात आहेत. तसंच त्याच्या खाली आपण इकडे बघतोय गणपती स्तोत्र आपल्याला इथे बघायला मिळत आहे. मंदिराच्या पाठीमागे बघितला तर सिद्धिविनायक सिद्धटेक
आपल्याला बघायला मिळते आहे. गणपतीच्या बाजूला आपल्याला अष्टविनायक लावलेले बघायला मिळतात आहे. पालीचा बल्लाळेश्वर आपण इथे बघतोय. महडचा वर्धविनायक, थेऊरचा चिंतामणी, गिरिजात्मक आणि ओझरचा विघ्नेश्वर आपल्याला इथे बघायला मिळतोय. असे पूर्ण मंदिराला अष्टविनायक लावलेले आहेत, तुम्ही बघाल. आणि खूप सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे. मंदिरामध्ये सगळ्यांसाठी बसण्याची सुविधा पण आहे, तुम्ही ते बघू शकतात. सिटिंग अरेंजमेंट आहे, तुम्ही ते बसू शकतात. आणि आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता मंदिराचा. आता आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आता निघतो आपण लाईट हाऊसला जायला. तर आता आपण लाईट हाऊसला चाललेलो आहे ना. असा काही आपल्याला हा गेट बघायला मिळतो आहे. तर तुम्ही ते बघू शकतात, भारत सरकार देवगड दीपस्तंभ. इथून आपल्याला आज जायचं आहे, पण आज जाताना प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे. अशा तुम्हाला तिकीट काढायला लागतील, प्रत्येकी 20 रुपये लाईट हाऊससाठी. इथून आता आपल्याला सरळ जायचं आहे. आतमध्ये आलात तर तुम्हाला इकडे सौर ऊर्जेचे प्रकल्प बघायला मिळतील. आणि तसंच इथून आपल्याला हा दीपस्तंभ लाईट हाऊस बघायला मिळतो आहे. तर इथून आता आपण आतमध्ये जाऊया. तर आतमध्ये येताना चप्पल आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथून आता आपल्याला वरती जायचं आहे. आता मी लाईट हाऊसवरती आलेलो आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता देवगड किल्ला तुम्हाला इथे बघायला मिळेल. तसंच बाजूला देवगड बीच तुम्ही बघू शकतात. खूप सुंदर असं हे दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आणि आजूबाजूला हिरवळ तुम्ही बघू शकतात. चला आता आपण आहे ना पवनचक्की आणि झिपलाईन वगैरे बघायला आलेलो आहे. तसं देवगडचं फेमस गार्डनही बघायला आलेलो आहे. पण तुम्ही इथे येत असाल तर तुम्हाला 4 व्हीलर घेऊन येत असाल तर 50 रुपये पार्किंगचे आहेत. 2 व्हीलरचे पण चार्जेस वेगवेगळे आहेत. आणि तुम्ही त्या बघाल तर इकडे आपल्याला झिपलाईन बघायला मिळते आणि प्रत्येकी 600 रुपये झिपलाईनचं आहे. इकडनं ते सेफ्टी बेल्ट वगैरे लावतात आणि कॉर्नरला तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातात. इकडे आपल्याला झिपलाईन वगैरे बघायला मिळते. तिथे आलात तर कांदळवन सफारी तारांबरी तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला कांदळवन सफारी करायची असेल तर. आणि समोरच आपण इकडे झिपलाईनचे चार्जेस बघतो आहे. 5 वर्ष ते 13 वर्षासाठी 300 रुपये आहे आणि लहान मुले 13 वर्षाखालील 750, 14 ते 16 वर्षापर्यंत 400 रुपये आहे आणि 17 वर्षावरील 600 रुपये. जोडीदारासोबत प्रौढ 1100 आणि सुपरमॅन झिप 1000 रुपये. असे काही आपल्याला इथे झिपलाईनचे चार्जेस बघायला मिळाले आहेत. आणि टायमिंग तुम्ही ते बघू शकतात, 9:30 सकाळी ते 6:30 वाजेपर्यंत आहे आणि लंच ब्रेक असतो त्यांचा 1:30 ते 2:30 वाजेपर्यंत. तर असे काही पूर्ण डिटेल आहे झिपलाईनची. आता आपण देवगडच्या सुंदर अशा गार्डनमध्ये आलेलो आहे आणि इथूनच आपल्याला पवनचक्की बघायला मिळते. आणि हा समोरच आपल्याला देवगडचा बीच बघायला मिळतो आहे. देवगड गार्डनमध्ये जर तुम्ही आलात तर तुम्हाला असे सेल्फी पॉईंट इथे बघायला मिळतील. पुढे आलात तुम्ही गार्डनमध्ये तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे इथे झाडं लावलेली बघायला मिळतील. खूप सुंदर अशी सजावट त्यांनी केलेली आहे झाडांची. आणि इथून वरतून तुम्ही व्ह्यू बघू शकता समुद्राचा. पूर्ण निळं निळं पाणी आणि स्वच्छ असा हा देवगडचा बीच. आणि समोरच तुम्ही बघाल तर झिपलाईन करतात आहेत, बघू शकतात. झिपलाईन चालू आहे त्या साईडला.
तर असं काही गार्डन आहे देवगडचा. तर नक्कीच तुम्ही देवगडला आलात तर ह्या पर्यटन स्थळांना नक्कीच भेट द्या. खूप सुंदर असं आपल्याला हे पर्यटन स्थळ तुम्ही इकडे एका दिवसामध्ये बघू शकतात. आता आपण देवगडची बाग आणि पवनचक्की बघितली, तसंच देवगड बीचही बघितला. आता मी जातो आहे कुणकेश्वर मंदिरामध्ये कुणकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. चला, मी आता आलेलो आहे आपलं कुणकेश्वर येथे आणि समोरच आहे ना कुणकेश्वराचं मंदिर आहे. पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, तर मी तुम्हाला इथूनच बाहेरूनच कुणकेश्वराचं मंदिर दाखवतो. तुम्ही समोरच बघू शकतात कुणकेश्वराचं मंदिर आपल्याला इथे बघायला मिळतं आहे. आणि हा असा काही समुद्र. कुणकेश्वराच्या मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला इकडे असे काही स्टॉल बघायला मिळतील सरबताची वगैरे. आता सध्या काही स्टॉल बंद आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही इकडे एक साईडला पार्किंग वगैरे करू शकतात. तुम्ही जर 4 व्हीलर 2 व्हीलर वगैरे आणले असेल तर तुम्ही इथे पार्क करू शकतात. आणि असे काही तुम्हाला प्रसादाचे ओटीचे वगैरे असे तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळते. मित्रांनो, तुम्ही कुणकेश्वर देवाचं दर्शन घेतलंच असाल. कुणकेश्वराच्या मंदिराच्या पाठच्या साईडला तुम्ही इकडे बघू शकतात तर आपल्याला इथे गोमुख बघायला मिळत आहे. कुणकेश्वराच्या पाठीमागे गोमुख आपल्याला इथे बघायला मिळत आहे. कुणकेश्वराच्या मंदिराच्या बरोबर खाली आहे ना तुम्हाला इथे सुधा शांती कोकण मेवा बघायला मिळेल. आणि इकडे आपल्याला कडक लाडू वगैरे, तसेच काजू तुकडा, सालीचे काजू, फणसाचे सुकलेल्या फणसाचे गरे बघायला मिळतील. तसेच हापूस आंबावडी वगैरे बघायला मिळेल. कैरी पन्ने आहे, कोकम सरबत आहे असे छोटे, तसंच कडक लाडू खाजा वगैरे आहे सगळ्या प्रकारचे. तसंच पाचकवडी, कोकमवडी, करवंदवडी असे बघायला मिळते. तसंच आमरसचे असे तुम्हाला कॅन बघायला मिळतील इथे आलात तर. तसेच सगळं कोकणी मेवा तुम्हाला यांच्या स्टॉलवरती बघायला मिळेल. मित्रांनो, आता मी आहे ना कुणकेश्वरच्या बीचवर उभा आहे आणि
तुम्ही समोरच बघू शकतात की या समुद्रामध्ये पिंड आहेत. तर ओटी असती तर आपल्याला बघायला मिळाली असती, पण आता भरती आहे त्यामुळे बघायला मिळणार नाही. आणि समोरच तुम्हाला इकडे कुणकेश्वराचं हे मंदिर बघायला मिळत आहे. तर पर्यटकांची पण खूप अशी गर्दी आहे सुट्टी असल्यामुळे. तर ह्या पाण्यामध्ये 5 आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग बघायला मिळतात. तर चला आता आपण निघतोय कुणकेश्वरामधनं आणि पुढच्या प्रवासाला. तर व्हिडिओवर कंटिन्यू राहा. आता मी दाभोळे येथील पोखरबाव गणेश मंदिरामध्ये आलेलो आहे. समोरच तुम्हाला श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर बघायला मिळत आहे. दाभोळे पोखरबाव खूप सुंदर असं मंदिर आणि समोरच आपल्याला गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते. तर चला आता आपण इथून आतमध्ये जाऊया. चला आता समोरच आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते आणि सुमारे 1920 सालाची असल्याची आपल्याला माहिती बघायला मिळते. तसंच मंदिरामध्ये माहिती लावलेली आहे. आता आपण गणपतीचं दर्शन घेतलं आणि इथे पूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळते. सुमारे 19व्या शतकामध्ये 1920च्या दरम्यान विजयदुर्ग रेड्डी रस्त्याची आखणी सुरू असताना तिथे ही मूर्ती मिळाली आणि पूर्ण ही अशी माहिती इथे दिलेली आहे. तर आपल्याला इथून आता आतमध्ये जायचं आहे. आतमध्ये जाण्यासाठी असा भुयारी मार्ग आहे आणि इथून आपल्याला खाली उतरायचं आहे. समोरच आपल्याला श्री गुरुदेव दत्त महाराजांची मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते आहे आणि गजानन महाराजांची मूर्ती आहे. तसंच इथून खाली आपण उतरलो तर आपल्याला इकडे खूप सुंदर अशी हनुमानाची मूर्ती बघायला मिळते. खाली उतरताच आपल्याला इकडे शिवमंदिर बघायला मिळते आणि इथे शिवपिंड आहे. पंचमुखी शिवपिंड आपल्याला इथे बघायला मिळते आहे. मंदिराच्या बाजूलाच इथे हे तळ आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला इकडे मासे बघायला मिळते. सुंदर असे मंदिराच्या बाजूला तळ आहे आणि तळ्यामध्ये आपण इथे मासे बघतोय. तर चला आता मी आहे ना आतमध्ये चाललोय तळ्यामध्ये. तर इथेही आपल्याला एक शिवपिंड बघायला मिळते आणि तसंच तुम्ही इथे बघाल तर गोमुखातून अजूनही पाणी येत आहे. तर हे पाणी झिरपून या तळ्यामध्ये येत आहे आणि मध्येच आपल्याला इकडे मूर्ती बघायला मिळते आहे शंकराची. हा आजूबाजूचा तुम्ही परिसर बघू शकता. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला येतोय. खूप शांत वातावरण आहे इकडचं. झाडा टाकले तर किती माशी येतील ना. सत्य आहे. चला मित्रांनो आता आपण आहे ना पोखरबावचं गणपती बघितलं, गणपती मंदिर, आणि त्यासोबत आता मी मयुरी हॉटेलमध्ये होतो. तिकडे जेवलो. खूप सुंदर असं जेवण होतं. गेल्या ब्लॉगमध्येही आपण त्यांचा हॉटेल हे कवर केलं होतं. आणि समोरच आहे ना आमच्या विजयदुर्गमध्ये I-21 गुलजार ही नौका आलेली आहे विजयदुर्ग जेट्टीवरती आमच्या. तर ही नौका आता रिटायर झालेली आहे. तर ही काही महिने इकडे थांबणार आहे आता आणि त्याच्यानंतर हिची टेस्टिंग करून ही नौका पूर्णपणे रिटायर करणार आहेत. तर तुम्ही बघू शकतात ही नौका आपल्या विजयदुर्गच्या जेट्टीवरती आलेली आहे. समोरच तुम्हाला दिसते. ही आताच म्हणजे दुपारी 1 वाजता वगैरे आली आहे ही नौका. सकाळी तर नव्हती जेट्टीवर.
आता ही 2 ते 3 महिने इकडेच राहणार आहे. चला मित्रांनो, आता निघायची वेळ झालेली आहे. आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ इथपर्यंत बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला भेटीन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.